लक्ष्मी प्राप्तीसाठी 13 प्रभावी तोडगे. सर्वात पहिलं तर नखे ही दर मंगळवारीच काढावीत. 2. गायत्री मंत्र रात्री सकाळी स्नान करून 12:30 ते 1च्या दरम्यान 3 महिने सलग रोज 108 वेळा म्हणावा. 3. जन्मवारी शक्यतो आळणी उपवास करावा. ओमचा जप जमेल तेवढा 1 वर्षभर जप करावा. दुसरा मुद्दा मी क्लिअर करते की गायत्री मंत्र हा चालता चालता किंवा कुठे गाडीत बसलोय आणि मग म्हणायचा असं नाही. त्याला खूप नियम असतात. त्यामुळे तो एक ठिकाणी साधन अवस्थेत बसूनच तुम्ही त्याचा मंत्रोच्चार करू शकता. 4. दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे. हे वर्षभर कटाक्षाने पाळावे. 5. हनुमानाच्या फोटोला केवड्याचं अत्तर 1 थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा. तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासही 2-3 थेंब लावावे. 6. मिळालेली रक्कम म्हणजेच पगार लगेच खर्च करू नये. 1 रात्र तरी ती रक्कम घरातच ठेवावी. 7. 10 रुपयाच्या कोऱ्या नोटेला घड्या घालून तिला पिरॅमिडचा आकार द्यावा व पैशाची पाकिटात गल्ल्यात किंवा तिजोरीत ती ठेवावी. शक्यतो 1 वर्षभर ही नोट खर्च करू नये. हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे. पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत राहील. 8. एक मोठं मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिकटून ठेवावे. रोज सायंकाळी उदबत्ती ओवाळावी. हा उपाय ज्यांची येणे अडकून पडेल आहे त्यांनी जरूर करून पाहण्यासारखा आहे. 1 ते 2 महिन्यातच येणे असलेली रक्कम घरी चालून येईल. 9. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये. 10. गुरुवारी जर धनलाभ झाला तर त्यापैकी 15, 30, 45 किंवा 60 रुपये एका पांढऱ्या लिफाफ्यात घालून देवघरात ठेवावे. अधिक द्रव्य खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यात आहे. 11. गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून चांदीचं निरंजन दिवे लागण्यापूर्वी आणावे. त्यात रोज 1 ह्याप्रमाणे 12 फुलवाती व 12व्या दिवसापासून 1 प्रमाणे उतरवत लावाव्यात. 1 ते 1 महिन्यातच खूप मोठी रक्कम घरी चालत येते असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे. या काळात घरात विटाळ असेल तर ते 4 दिवस टाळून वरील उपाय करावा. 12. मधल्या बोटात अंगठी घालू नये. व्यवसायात जबरदस्त ठोकर बसण्याची शक्यता असते. मधील बोट हे शनी महाराजांचे असते. 13. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शनाभिषेक व पूजा टाळाटाळ न करता जरूर करावी. रामकृष्ण हरी.